महाराष्ट्र ही साधू संतांची जन्मभूमी म्हणून ओळखली जाते। याच महाराष्ट्राच्या पावनभूमीमध्ये श्री क्षेत्र पैठण या ठिकाणून मात्र महाराष्ट्रातले दोन दिंड्या ज्या आहेत या ठिकाणून प्रस्थान करत असतात। एक आहे आपेगाव इथं ज्ञानेश्वर महाराज आणि पैठण मधून एकनाथ महाराज। या दोन्ही दिंड्यांना आज सुरुवात होणार आहे, सुरुवात झालेली देखील आहे। याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत आमदार विलास भुमरे आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत। बापू, आज पालखीला सुरुवात होत आहे, प्रशासनातर्फे कशी तयारी करण्यात आलेली आणि काय तुम्ही वारकऱ्यांना संदेश देणार आहात? आज या ठिकाणी श्री क्षेत्र आपेगाव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची या ठिकाणी दिंडीचं आज प्रस्थान झालं आणि या प्रस्थानाची या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना त्या ठिकाणी शुभेच्छा दिल्या। आणि अनेक वर्षापासून चालत आलेली परंपरा, आज माऊली सोहळा सकाळी प्रस्थान होतो आणि सूर्यास्ताची वेळेस 6 वाजता पालखी वाटा पैठण इथून नाथ महाराजांचं दिंडीचं प्रस्थान होतं। या ठिकाणी खरं तर पांडुरंगाची प्रार्थना करल, बळीराजाचं राज्य होते, शेतकऱ्याला येणाऱ्या सुख समृद्धी नांदू दे, हीच पांडुरंगाची प्रार्थना करल। आणि या ठिकाणी आपण प्रशासनाच्या वतीनं प्रत्येक दिंडीला टँकर असेल, आरोग्य सुविधा असेल, एक अँब्युलन्स, त्यासोबत डॉक्टर, सर्व मेडिसिन हे आपण प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी प्रोव्हाइड करत असतो। या निमित्ताने मी एवढंच सांगेल, कारण की नाथ महाराजांची पालखी असेल, माऊलीची पालखी असेल, हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वारकऱ्यांचा सहभाग असतो आणि 1 महिना हा प्रवास असतो। हा प्रवास सुखरूप हो एवढीच नाथ महाराजांनी, माऊलीची चरणी, पांडुरंगाची प्रार्थना करल आणि या ठिकाणी सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देईल। दुसरीकडे जर आपण पाहिलं बापू तर आळंदी असेल किंवा पुण्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे। प्रशासनातर्फे देखील विनंती करण्यात आली की आळंदीला न जाता पुण्यापर्यंत त्या पालख्या तिथंच थांबवण्याच्या देखील काही आदेश देण्यात आलेले आहेत। काल आळंदीला जो महापूर आला त्या ठिकाणी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, पवार साहेब असतील, यांनी प्रशासनाला त्या ठिकाणी सूचना दिल्या आणि वारकऱ्यांना देखील त्यांनी आवाहन केले, विनंती केली की आपण आळंदीला आता पुण्याहून त्या ठिकाणी दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं, कारण की वारकऱ्याची गैरसोय नाही झाली पाहिजे, कुठला त्रास नाही झाला पाहिजे, या दृष्टिकोनातून प्रशासन देखील त्या ठिकाणी सज्ज झालेले आहे। आणि आमचे सर्व मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, सर्व त्या ठिकाणी वारकऱ्याला कुठली वेदना नाही झाली पाहिजे या दृष्टिकोनातून काम करते। नियमित भुमरे घराणे जे आहे तर पैठणच्या जे एकनाथ महाराज असेल किंवा ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी मात्र मोठा सहभाग तुमचा उत्साह या दिंड्यामध्ये आणि प्रत्येक जे काही धार्मिक कार्यक्रम त्यामध्ये मोठा सहभाग असतो। वारकरी संप्रदाय जोपासला गेला पाहिजे या दृष्टिकोनातून खासदार भुमरे साहेब नेहमी काम करत असतात। या ठिकाणी अनेक सभागृह असतील, प्रत्येक गावात भजनी मंडळांना साहित्य असेल आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून, कारण की आपण बघितलं असं आता नाथ संस्थांच्या वतीने पंढरपूरला 2 एकर जागा घेतली, त्या ठिकाणी भव्यदिव्य भक्त निवासचं देखील काम सुरू झाले। आणि ज्यावेळेस नाथ महाराजांची पालखी असेल, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी असेल, अनेक पालख्या असतील मतदारसंघातल्या, भुमरे साहेब गेले 30-35 वर्षापासून पंढरपूरला ज्यावेळेस त्यांचा प्रवास चालू होतो, किमान पंढरपूरच्या अलीकडं आपण प्रत्येक पालखी सोहळ्याला त्या ठिकाणी भेट देत असतो, वारकऱ्याची विचारपूस करत असतो, कुठली गैरसोय होऊ नये या दृष्टिकोनातून आपण देखील नेहमी लक्ष ठेवून त्या ठिकाणी असतो। कारण की आपला सोहळा हा मतदारसंघातून 2 सोहळे मोठ्या प्रमाणात जाते, एक माऊलीचा, एक नाथ महाराजांचा, आणि त्या सोहळ्याला देखील आपण भेट देत असतो। काय संदेश देणार आहे या ठिकाणी वारकऱ्यांना आपला प्रवास सुखरूप हो आणि या पांडुरंगाची प्रार्थना कराल, त्याची शेतकऱ्यांना अडचण येते ते येऊ नये देऊ, शेतकरी हा सुख समृद्धीने नांदला गेला पाहिजे, हीच प्रार्थना पांडुरंगाची करतो। नक्कीच आपण पाहिले होते विलास बापू, त्यांनी ज्या प्रकारे आपण पाहिले तर मोठे साहेब असतील दरवर्षीप्रमाणे मोठा सहभाग त्यांचा या दोन्ही दिंड्यामध्ये असतो। तीच परंपरा मात्र विलास भुमरे यांनी देखील जपवल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीत जर पाहिलं तर बळीराजाचं कुठेतरी राज्य येऊ आणि ज्या काही वारकरी आहेत, जे दिंड्या आहेत, त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचण नाही, तर त्यांचा जो प्रवास सुखाचा हो असे देखील संदेश या ठिकाणी त्यांनी व्यक्त केला आहे। संजय आहेर, एएलएस मराठी, आपेगाव, छत्रपती संभाजीनगर।